या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागूनही दिली गेली नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कोणालाही आक्षेप नाही, महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली। मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, संजय राऊतांचे संकेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच, काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल। प्रथम 2 भाऊ एकत्र येऊ द्या, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। ठाकरे मागे बसले होते हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो? ठाकरेंच्या फोटोवरून विनाकारण राजकारण सुरू, प्रेझेंटेशन सुरू होतं म्हणून ठाकरे मागे बसले, शरद पवार यांच्याकडून स्पष्ट। ठाकरेंच्या आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची सिद्धेश शिंदे विरोधात तक्रार। काल वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। उत्तराखंडमध्ये अडकलेले नाशिक मालेगावमधील पर्यटक सुरक्षित, मंत्री महाजनांनी पर्यटकांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांचा पर्यटकांसोबत फोनवरून संवाद। दादरमध्ये येऊन गाडीच्या टपावर कबुतरांना खाद्य ठेवणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांना सुनावलं, अजून 12 गाड्या येणार, खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीची मुजोरी। मुंबईत कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणाऱ्यांवर कारवाई सुरू, कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी आतापर्यंत 173 जणांना दंड, नियमांचं सर्वाधिक उल्लंघन दादर कबुतरखान्याजवळ। पुण्यामधील कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात, कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल। गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या विरोधात ब्राह्मण महासहाय्यक संघ आक्रमक। हेदवतडच्या सभेमध्ये खोदकीबाबत केलेल्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक, राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा आणत असल्याचा जाधव यांच्यावर आरोप। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह तुषार गांधी यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन। जेलमध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडची गँग अद्यापही सक्रिय, कराडच्या समर्थकांनी एका तरुणाकडून कराड विरोधात काही बोलणार नाही असा माफीचा व्हिडिओ। माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठ आणि वनतारा सोमवारी सुप्रीम कोर्टात संयुक्त याचिका दाखल करणार, मठाच्या परिसरामध्ये हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय। लोणावळ्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू। दिल्लीत मध्यरात्रीपासून अनेक भागात जोरदार पाऊस, दिल्लीतील अनेक भागात पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी। इन्कम टॅक्स बिल 2025 केंद्र सरकारकडून मागे, संसदीय निवड समितीनं सुचवलेले बदल करून पुन्हा सुधारित विधेयक सादर केलं जाणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। मोदींसाठी चीनच्या पायघड्या, पंतप्रधान मोदी ऑगस्टच्या अखेरीस SCO परिषदेसाठी चीन दौऱ्यावर, एकता आणि मैत्रीचा नवा टप्पा म्हणत मोदींच्या भेटीचं चीनकडून स्वागत। रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा, राजकीय नेत्यांकडून रक्षाबंधन साजरं, तर नागपुरात वर्षा शामकुळे आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना राखी बांधली। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।